नुकतीच कर्जत नगर परिषदेची सदस्यांची आरक्षण सोडत जारी झालेली आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर घारे आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल? शिवसेनेचं मत आहे की आता राष्ट्रवादीसोबत जायचं नाहीये, आम्हाला त्यांच्याशी युती करायची नाहीये। गद्दार आहेत आणि त्यांनी आम्हाला याआधी देखील फसवलेलं आहे। आज कर्जत तालुक्यामधील नगरपालिकेतील नगरसेवकांची सोडत आज झाली। त्यामध्ये पूर्ण सर्वपक्षीय पदाधिकारी तिथे हजर होते आणि आपल्याला कोणीतरी सांगितलं की आम्हाला शिवसेने राष्ट्रवादीच्या बरोबर जायचं नाही, आम्हाला सोबत लढवायचं आहे। परंतु आपण सर्वजण महायुतीमध्ये आहेत। मी सुद्धा राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि महायुती घडवायचा अधिकार कर्जतमधल्या एखाद्या कुठल्या तरी फालतू माणसाला नसतो। तो त्यासाठी जे आमचे प्रदेशचे लोक असतील, त्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, त्यामध्ये शिंदे साहेब असतील, त्यामध्ये अजितदादा साहेब असतील, यांच्या माध्यमातून महायुती घडत असते। आणि राहिला विषय कर्जतचा, जर कर्जतमध्ये जर असं ते बोलत असतील तर आम्हालाही त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये इतका काही इंटरेस्ट नाही। आम्ही भारतीय जनता पार्टी असेल, RPI असेल, राष्ट्रवादी असेल आणि जो पक्ष आमच्या सोबत येईल त्यांना घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत। त्यांचं मत असं आहे की भारतीय जनता पार्टी सोबत ते देखील जाणार आहेत। आता आपण म्हणताय आपण देखील जाणार आहात, मग समीकरण कसं जुळेल? मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, महायुतीचा निर्णय घ्यायचा अधिकार हा पक्षश्रेष्ठीला असतो। सर्व प्रत्येकाचा पक्षश्रेष्ठीचा अधिकार आहे आणि ते आता आम्हाला तसा आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत। जिल्ह्याचं सर कसं चित्र असणार आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही महायुतीमध्ये आहेत। महायुतीचा जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करणार आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी आपण कशा पद्धतीमध्ये तयारी केलेली आहे? नगराध्यक्ष पदाची सुद्धा कालच सोडत झालेली आहे आणि ओबीसी महिला नगराध्यक्ष पदाची सोडत निघालेली आहे। त्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्याकडे सुद्धा लढाऊ चांगले उमेदवार आहेत आणि आता आम्ही महायुतीमध्ये सर्व तिन्ही पक्ष जो आमच्या बरोबर असतील ते, आणि जे बोलत असेल तुम्हाला का आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही, त्यांच्याबद्दल आम्हाला काही असा इंटरेस्ट नाहीये। जे आमच्या सोबत असतील त्यांच्यासोबत आम्ही बसून, आमच्या पक्षामध्ये असं काही शुभ संकेत नसतात। आमच्या पक्षामध्ये सर्वांना परिस्थिती बघून, सर्वांना विश्वासात घेऊन जो जिंकणारा उमेदवार असेल त्याला आम्ही शीट देत असतो। 21 जागांचं कशा पद्धतीमध्ये आपण नियोजन केलेलं आहे? नाही, आता ते आजच सोडत झालेले आहे। आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू, जे आमच्या महायुतीमध्ये असेल ते सर्व एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेऊ। धन्यवाद। हे होते जिल्हा प्रमुख सुधाकर घारे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महायुतीबाबत कोण जर नगर परिषदेमध्ये फालतू माणूस बोलत असेल त्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये। राजवैशम पायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।